शिवसेना पक्षफुटीच्या प्रकरणात आपल्या पक्षाचा सर्वोच्च न्यायालयातील युक्तिवाद हा पूर्ण झालाय। आता शिंदे गट केवळ आपली बाजू मांडू शकतोय असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। शिंदे गटाच्या म्हणण्याला युक्तिवाद म्हणता येणार नाही अशी टीका राऊत यांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव श्री 2026 हा पुरस्कार सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। पक्षफुटीनंतर शिंदे गटाचे आमदार सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला कसे गेले यासह त्या काळातील घटनांची माहिती ते सर्वोच्च न्यायालयासमोर मांडू शकतात, मात्र त्याला युक्तिवाद म्हणता येणार नाही असं राऊत म्हणाले। दरम्यान या प्रकरणातील पुढील न्यायालयीन सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। साहेब, ज्या पद्धतीने शिवसेना फुटीच्या विषयी युक्तिवाद होतोय असं वाटतंय की तो जो निकाल शिवसेनेच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे, मात्र कोर्टाचा निकाल लागल्यानंतर जे फुटी गटाचे आमदार होते त्यांना काही शिक्षा होणार का? जसं इंदिरा गांधीने 6 वर्ष निवडणूक लढण्यास बंदी घातली होती तशी काही मागणी आपले वकील करणार आहे? एक लक्षात घ्या, सध्या सुनावणी सुरू आहे कोर्टामध्ये। उद्धव ठाकरे किंवा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपलेला आहे। आता फुटीर गटाचं जे काय म्हणणं आहे, युक्तिवाद म्हणत नाही, त्यांना कोणता युक्तिवाद नाही, ते फुटीरच आहे। बरं, गद्दारांना कोणता युक्तिवाद नसतो गद्दारीचा। आता त्यांचं जे काय म्हणणं आहे ते मांडतील की आम्ही काय शेण खाल्लं, कुठून शेण आणलं, कोणी शेण पुरवलं, सुरतला किती शेण मिळालं, गुवाहाटीला किती मिळालं, ते कसं आम्ही खाल्लं हे आता ते सांगतील नाही, आणि त्याचं समर्थन करतील शेण खाण्याचं। पण ज्या पद्धतीनं म्हणजे आपले जे वकील आहेत ते कोर्टामध्ये म्हणत आहेत की चिन्ह गोठवा किंवा आम्हाला द्या, त्या पद्धतीनं जे फुटीर गटाचे आमदार आहेत त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवू नये अशी काही मागणी करणार आहेत का कोर्टात? आता त्यांची एकदा भूमिका स्पष्ट झाली, ते काय सांगतायत, त्यांची काय भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे ते आधी समोर येऊ द्या। 2014 जे आहे ते जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। गट शांत का? मुंबईत तुम्ही भाजप विरोधात आपला गट शांत का भाजप विरोधात? विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र जे आहे ते रद्द झालेलं आहे। बघा, हे सर्व जाणीवपूर्वक चाललेलं आहे आमची संख्या कमी करण्यासाठी। भारतीय जनता पक्षाचे 25च्या अधिक नगरसेवकांचं जात प्रमाणपत्रावरती आक्षेप आहे। सिंधुदुर्गमध्ये मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आनंदवाडी बंदर विकासासह राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलंय। आनंदवाडी बंदराच्या विकासासाठी मत्स्य विभागाला 85 कोटी रुपये प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे। गेल्या 18 वर्षांपासून या बंदराच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहे। कोकणाच्या किनारपट्टीच्या दृष्टीनं हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचं राणे यांनी सांगितलंय। या संदर्भात बैठक घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा शेवटचा वाढदिवस असल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर राणेंनी टीका केली आहे। राऊत यांनी यापूर्वी सरकार पाडण्याबाबत अनेक दावे आणि तारखा दिल्या, मात्र त्यापैकी कोणतेही दावा खरा ठरला नाही असं ते म्हणाले। त्यामुळे राऊतांनी केवळ तारीख पे तारीख देत राहावं असा टोला त्यांनी लगावलाय। सुभाष देसाई यांनी भास्कर जाधव मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावरही नितेश राणे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जागा निश्चित आहे, देवेंद्र फडणवीस सक्षमपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केलाय। फक्त देवगड नाही, फक्त सिंधुदुर्ग नाही, पण कोकणाच्या किनारपट्टीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे। जेव्हा पायांसारखे वादळ आले तेव्हा आजूबाजूच्या राज्याच्या बोटी पण आमच्या आनंदवाडी प्रकल्पाच्या इथे येऊन त्यांनी आपल्या बोटी थांबवल्या किंवा पार्किंग केलं। ह्या बंदराचा विकास व्हावा हा गेली 18 वर्ष विविध पातळीवर त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणून आता आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ह्या आनंदवाडी बंदराच्या विकासासाठी 85 कोटी आम्हाला मत्स्य मंत्रालय म्हणून आम्हाला प्राप्त झालेले आहेत। आज ह्या बंदरामध्ये येऊन ज्या मच्छीमारांसाठी आम्ही हे बंदराचा विकास करणार आहोत, त्यांना सोयीसुविधा पुरवणार आहोत, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार या बंदराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही इथे बैठक घेतली। माझ्या मत्स्य खात्याचे विविध जे सिनियर अधिकारी म्हणजे MD कॉर्पोरेशन चे म्हणजे कॉर्पोरेशन आमचे महामंडळाचे MD असो, विविध पातळीवरचे अधिकारी असो, सगळ्यांना एकत्र घेऊन इकडे कार्यरत असलेले जे काही मत्स्य सोसायटी आहेत
त्यांच्याशी चर्चा करून नेते मंडळांची आणि नागरिकांशी चर्चा, मच्छीमारांची चर्चा करून इथे ह्या बंदराचा विकास होत असताना तो लोकांच्या आणि मच्छीमारांच्या मर्जीने व्हावा, सूचनेनुसार व्हावा आणि ह्या बंदराच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याचा आणि कोकणाचं दरडोई उत्पन्न वाढावं ह्या दृष्टिकोनातून आजची बैठक मी लावलेली होती. नरेंद्र मोदींचा 17 सप्टेंबरला पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस असेल असा दावा संजय राऊत यांनी केला. तुम्ही सांगा, संजय राजाराम राऊतचा असा कुठला दावा आजपर्यंत खरं झालेला आहे? त्यांनी कितींदा हे सरकार पाडण्याच्या तारखा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ते स्वतः जेल पण जाऊन आला. म्हणून संजय राजाराम राऊतला आता स्वतःच्या पक्षामध्ये गांभीर्याने घेत नाही. आदरणीय पंतप्रधानांना ह्या देशाच्या जनतेने तिसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून संजय राऊतांनी फक्त तारखा मोजत राहावं. जसं तो सनी देओलचा आहे ना, तारीख पे तारीख करत राहावं. आमच्या पंतप्रधानांच्याच नेतृत्वाखाली आमचा भारत महासत्ताच्या दिशेने अशाच पद्धतीची वाटचाल करत राहील. चिपळूणमध्ये सुभाष देसाईंनी एक वक्तव्य केलं आहे, भास्कर जाधव हे मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचं एक वक्तव्य त्यांनी सभेत केलं. त्यांनी कदाचित राज्य सांगितलं नाही ना, कारण का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बुकिंग झालेली आहे. आमचे देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम काम करत आहेत. तर कदाचित कुठेतरी नागालँड कुठेतरी आजूबाजूचं राज्य